तर धुळ्यातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये ईव्हीएमची तोडफोड करण्यात आलेली आहे। 1.5 ते 2 तासांच्या विलंबानंतर मतदान सुरळीत सुरू झालं। ईव्हीएमची तोडफोड झाल्यानं मतदारांनी इथे संताप व्यक्त केला। मतदारांचा प्रचंड खोळंबा सुद्धा झाला होता। ईव्हीएमची तोडफोड केली गेली, त्यामुळे काही काळ या ठिकाणी मतदान थांबलं होतं। 1.5 ते 2 तास हा मतदानाचा खोळंबा झाला होता। धुळ्यातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये ही घटना घडली। या त्यांच्या समोरचे जे उमेदवार आहेत त्यांचे पती आणि त्यांच्या सोबत काही 4-5 लोक होते आणि 4-5 लोकांच्या समोर बरोबरीने सुद्धा अजून काहीतरी 40-50 लोक हे बोलक्याने या ठिकाणी आलेत आणि या ठिकाणी मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी अतिशय या ठिकाणी धक्काबुक्की केली। महिला उमेदवार देखील उभ्या होत्या, तर महिला उमेदवारांना देखील त्यांनी धक्काबुक्की करून महिलांना तर शिवीगाळ केली आणि काही महिलांचे तर गळ्यातले मंगळसूत्र सुद्धा त्यांनी म्हणजे असं ओरबडलेत